मित्रांनो, वर्तमानामध्ये आपण खिशातून कार्ड काढून किंवा फोनवर स्कॅन करून व्यवहार पूर्ण करतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की भारतामध्ये पहिल्यांदा बँक कधी सुरू झाली आणि कशा प्रकारे जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले त्यांनी कशा प्रकारे भारतातील बँकिंग पद्धत बदलली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात MM न्यूज. भारतातील पहिल्या आधुनिक बँकेचे नाव होते बँक ऑफ हिंदुस्तान. 1770 साली कोलकात्यामध्ये ह्या बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. आणि यामध्ये रंजक गोष्ट म्हणजे असे की ह्या बँकेची स्थापना भारतीयांनी नाही तर अलेक्झांडर अँड कंपनी या युरोपियन फर्मने या बँकेची स्थापना केलेली होती. ही बँक कागदी नोटा छापायची, पण दुर्दैवाने 1832 मध्ये ही बँक बंद पडली. याचे कारण म्हणजे आर्थिक मंदी आणि व्यापारी संकट. ही बँक जरी 1832 मध्ये बंद पडली तरी ह्याच बँकेने भारताला आधुनिक बँकिंगची ओळख करून दिली. आता वेळ आली इंग्रजांच्या अधिकृत बँकिंगची. 2 जून 1806 रोजी बँक ऑफ कोलकात्याची स्थापना करण्यात आली. हीच बँक 1806 मध्ये बँक ऑफ बंगाल म्हणून ओळखली जाऊ लागली. या बँकेच्या स्थापनेमागे एक कारण सांगितलं जातो आणि तो कारण म्हणजे असा की इंग्रजांनी या बँकेची स्थापना ह्यासाठी केली कारण इंग्रजांना मोठ्या प्रमाणात व्यापार करण्यासाठी आणि युद्ध करण्यासाठी पैशाची गरज होती आणि त्या पैशांची पूर्तता ही बँक करून द्यायची. या बँकेबद्दल बोललं जातं की बँक ऑफ बंगाल ही केवळ एक बँक नव्हती तर इंग्रजांच्या सरकारचा एक मोठा भाग होती. यानंतर इंग्रजांनी 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रासची स्थापना केली. या तिन्ही बँकांना म्हणजे बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे या तिन्ही बँकांना त्यावेळी प्रेसिडेन्सी बँक म्हटले जायचे. काळ बदलत गेला आणि 1921 मध्ये बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे या तिन्ही बँकांना एकत्रित करून इम्पिरियल बँक ऑफ इंडिया तयार करण्यात आली. ही बँक त्यावेळची भारतातील सर्वात मोठी बँक होती. यानंतर सर्वात महत्वाचा टर्निंग पॉइंट आला आणि तो म्हणजे भारत स्वतंत्र झाला. पण अजूनही इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही खाजगी आणि ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होती. शेवटी 1 जुलै 1955 रोजी भारत सरकारने ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि एक नवीन बँक उदयास आली जिचे नाव होतं SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. यामध्ये विशेष महत्वाची बाब म्हणजे जी बँक 1806 मध्ये एका छोट्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली होती ती बँक वर्तमानामध्ये जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. या प्रवासामध्ये फक्त ब्रिटिशांनीच बँकांची स्थापना नाही केली तर भारतीयांनी देखील केली. 1894 मध्ये लाला लजपतराय यांच्या पुढाकाराने पंजाब नॅशनल बँक अस्तित्वामध्ये आली किंवा तिची स्थापना करण्यात आली. कालांतराने 1935 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची पुण्यामध्ये स्थापना करण्यात आली. पण खऱ्या अर्थाने एका सर्वसामान्य माणसांसाठी बँकांचे जे दार उघडले ते म्हणजे 1969 मध्ये जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि तिथूनच सर्वसामान्यांची बँक आणि शेतकऱ्यांची बँक ही संकल्पना रुजली किंवा अस्तित्वामध्ये आली. 1770 ची बँक ऑफ हिंदुस्तान ते आजचे UPI पेमेंट. आपण खूप लांबचा प्रवास केलाय. आधी बँकांचे राष्ट्रीयकरण केले जायचे, आता बँकांचे खाजगीकरण केले जाते. पण खऱ्या अर्थाने ह्याच इतिहासाने भारताची अर्थव्यवस्था उभी केली आहे. तुम्हाला भारतामध्ये कोणत्या बँकेचे खाते उघडायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आज मी इथेच थांबतो. पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर आपण इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा.